बर्डी परिसरातील दुकान फोडण्याचं एक प्रकरण समोर आलं होता. त्याच्यामध्ये बर्डी पोलिसांनी तपास करीत आरोपींना अटक केल्या. कोण आरोपी होते यामधले आणि काय प्राथमिक माहिती होती, काय सांगा? आम्ही पोलीस उपनिरीक्षक अनिकेत सोनवणे, पोलीस ठाणे सीताबर्डी, नागपूर शहर. फिर्यादी यांनी दिनांक 31/3/2026 रोजी पोलीस ठाणे येथे येऊन फिर्याद दिली की त्यांचे माया मोबाईल व आसपासचे काही दुकाने फोडल्याची तक्रार होती. त्यामधून त्यांचा काही मुद्देमाल व पैसे चोरीस केलेले होते. त्यानंतर आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी आमच्याकडे सदर गुन्ह्याचा तपास दिला असता आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व सोबत वाहन चोरी पथकातील पोलीस हवालदार नंदकिशोर वाल्दे, पोलीस शिपाई शत्रुघ्न मुंडे, पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे व पोलीस शिपाई नैनिश यांना सोबत घेऊन सदरच्या गुन्ह्यातील एक आरोपी अटक केला असून त्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त मुलगी होती. विधी संघर्षग्रस्त मुलगीला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले असून त्यांना सूचनापत्र देण्यात आलेले. तसेच सदर गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. त्याचे नाव संतोष उर्फ कालू नागदेवे आहे. सदरचा तपास करत असताना आम्ही व आमच्या वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने गुप्त माहितीद्वारे व टेक्निकल तपासाच्या आधारे सदरच्या आरोपींचा शोध घेतलेला आहे. त्या अपराधातील अटक असलेल्या आरोपींनी काही मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे, तो जप्त करण्यात आलेला. सदरच्या गुन्ह्याचा तपास हा नागपूर शहराचे कमिशनर रवींद्र सिंगल साहेब, जॉईंट सीपी साहेब, डीसीपी झोन 2 साहेब, एसीपी सीताबर्डी विभाग साहेब व सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे.